सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे सोडवायचीत आणि या सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका येणार नाही. देन वी आर गोइंग टू स्टडी द practice set 1.3. First question is that in figure 1 point, triangle angle ABC is 75, angle EDEF, angle EDC, that is the 75. State which of two triangles are similar by which test. Also write the similarity of these two triangle by the proper 1-to-1 correspondency. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे, प्रॉपर 1-to-1 correspondency आपल्याला लिहिता येणं आवश्यक आहे. हे जे काही दोन ट्रायंगल आहेत, हे कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे मला दाखवायचं आहे. आणि पहा या ठिकाणी मला कसं दाखवता येईल. पहिल्यांदा in triangle A B C and another triangle व्यवस्थित घ्यायचेत पहा. या ठिकाणी ट्रायंगल E D C. In these two triangle, angle B is equal to angle D is equal to 75 degree. हे दिलेलं आपल्याला गिवन. Therefore, angle B is congruent with angle D. Then in this triangle ABC, angle BCA, angle BCA, that means this angle is congruent with angle in the triangle ह्या ट्रायंगल मध्ये पहा EDC या ट्रायंगल मध्ये बघायचं. या ट्रायंगल मध्ये पाहिलं तर DCE angle, these two angles are congruent. What is the reason? They are common. These two angles are common. That means हा C angle जो आहे तो ट्रायंगल ABC मध्ये पण आहे आणि हा C angle जो आहे तो DCE या ट्रायंगल मध्ये पण आहे. That is in these two triangle this angle is common. Therefore this is the congruent because this is the common angle. Therefore triangle ABC similar to triangle that of triangle D वन टू वन करस्पॉन्डन्सी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. triangle that of triangle EDC. And what is one-to-one correspondency? This is the triangle vertex A B C, one-to-one correspondence to DEDC. तर पहा या ठिकाणी मला करस्पॉन्डिंग ट्रायंगल पण मी दाखवले. Under which test? Name of the test, that is the AA test. Under AA test, these two triangles are similar triangle and one-to-one correspondency आपण दाखवले. आता ही one-to-one correspondency दाखवायची कशी? तर पहा या ठिकाणी पहिल्यांदा कॉन्करंट ट्रायंगल म्हणजे अँगल जर दिले असतील तर कॉन्करंट अँगल कुठले? हा बी अँगल जो आहे तो ह्या डीला कॉन्ग्रंट आहे. दॅट मीन्स बी करस्पॉन्डिंग डी, या ठिकाणचा बी जो आहे तो ह्या डीला करस्पॉन्डिंग आहे बिकॉज दे आर कॉन्ग्रंट. आणि हा सी जो आहे तो काय कॉमन आहे म्हणजे ती सी कुठल्या पोझिशनला आहे 1 2 3 थर्ड पोझिशनला आहे आणि ह्या ट्रायंगलमध्ये सुद्धा तो थर्ड पोझिशनला असायला पाहिजे. दॅट इज द सी अँड रिमेनिंग व्हर्टेक्स दॅट इज ए अँड ई. तर या पद्धतीनं
तुम्ही ही करस्पॉन्डन्सी जी आहे ती लिहू शकता. करस्पॉन्डन्सी लिहित असताना त्या ठिकाणी असणाऱ्या दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याची करस्पॉन्डन्सी लिहायची. देन सेकंड क्वेश्चन इज इन दिस वे. Are the triangles in the figure similar? If yes, by which test? जर समजा हे ट्रायंगल दोन सिमिलर असतील तर ते कोणत्या टेस्टनुसार सिमिलर असतील हे मला लिहायचं आहे. तर पहिल्यांदा मी 1 to 1 करस्पॉन्डन्सी काय आहे ती पहिल्यांदा यामध्ये मला शोधणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याचा इथला अँगल कुठलाही दिला नाही, म्हणजे सिमिलर असतील तर त्यांच्या साईड ज्या आहेत त्या साईडचा जो काही रेशो आहे तो मला सेम दाखवणं आवश्यक आहे. सगळ्यात मोठी साईड कुठली आहे तर या ठिकाणी PR ही सगळ्यात मोठी साईड आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी साईड कुठली आहे तर LM ही साईड सगळ्यात मोठी साईड आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट हिअर द 1 to 1 correspondency that is PRQ आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी साईड मी पहिल्यांदा घेतलेली आहे म्हणून पहिल्यांदा काय लिहिता येईल मला LN, त्यानंतर मी काय घेतले Q घेतलं, इथं M घ्यावं लागेल. दिस इज 1 to 1 correspondency. Then in triangle PRQ and triangle LNM. In these two triangles, at first find out the ratio PR divided by LN is equal to, what is the PR? PR is the 10 divided by LN, that is the 5. याला जर समजा आपण भाग दिला, 5 1 जा 5 and 5 2 जा 10, therefore 2 upon 1, this is nothing but 2. Then RQ upon NM. What is the RQ? RQ is the 8. And what about the NM? That is the 4. Therefore 4 1 जा 4, 4 2 जा 8. Then we get here 2 upon 1 is equal to 2. This is equation number 1 and this is the statement number 2. Then I want to find out ratio PQ upon LM. PQ upon LM. PQ, what is the PQ? PQ is the 6. And what is the LM? LM is the 3. Then we get here 3 1 जा 3 and 3 2 जा 6. That is 2 upon 1 is equal to, this is also 2, and this is our statement number 3rd. This is the third statement. From 1 2 and 3 या तिन्ही स्टेटमेंट वरून मी कायच म्हणू शकतो, दॅट इज PR upon LN is equal to RQ upon NM is equal to PQ divided by LM, and this ratio is 2 and this is the same. Therefore we can say that triangle PRQ is similar to triangle LNM. By which test? Name of the test is SSS test. म्हणजे या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असा होता
हे हे जे काही ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत का, तर सिमिलर आहेत. बाय विच टेस्ट, दॅट इज द SSS टेस्ट. देन नेक्स्ट third question. In the third question काय दिले पहा, as shown in figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. म्हणजे या ठिकाणी एक पोल आहे, त्या पोलचं नाव आहे PR, आणि दुसरा जो पोल आहे तो आहे AC, आणि ते ग्राउंडमध्ये परपेंडिक्युलरमध्ये आहेत ग्राउंडला. इफ द लेंथ ऑफ शॅडोज ऑफ स्मॉल पोल ड्यू टू द सनलाईट इज 6 मीटर. या ठिकाणी हा जो काही स्मॉल पोल आहे त्याची जी शॅडो आहे ती 6 मीटर इथं पडलेली आहे, आणि या ठिकाणी जो बिग पोल आहे त्याची जी शॅडो आहे ती या ठिकाणी किती पडली ही आपल्याला काढायचं आहे, आणि ते एक्सनं दाखवलेलं आहे. तर ही शॅडो किती असेल हे मला काढणं आवश्यक आहे. तर हे कसं काढायचं पहा. पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल आपण विचारात घेणार आहोत. इन ट्रायंगल नेम ऑफ द ट्रायंगल दॅट इज PQR. अँड ट्रायंगल, हे ट्रायंगल लिहित असताना सुद्धा 1 to 1 करस्पॉन्डन्सी लक्षात घ्यायचे. हा P आहे, Pला करस्पॉन्डिंग A असणार आहे, कारण PR जे आहेत दीज आर दी करस्पॉन्डिंग साईड्स, कारण हे दोन पोल आहेत आणि हे मग करस्पॉन्डिंग साईड्स असतील. देअरफॉर P या ठिकाणी A लिहिणं आवश्यक आहे, A. त्यानंतर मी काय लिहिले, Q लिहिले, म्हणजेच इथं B लिहिणं गरजेचं आहे. देअरफॉर हिअर इज द B अँड रिमेनिंग व्हर्टेक्स दॅट इज द C. ही 1 to 1 करस्पॉन्डन्सी लिहिता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. ट्रायंगल PQR is similar to triangle ABC. आता हे सिमिलर का आहेत याचं कारण जर समजा तुम्ही बघितलं तर हे PQ आणि AB हे काय आहेत, दे आर रेज ऑफ सनलाईट, आणि सन आपल्यापासून फार लांब आहे. दॅट इज वाय दीज टू आर दी पॅरलल लाईन. म्हणजे या ठिकाणी ह्या दोन रेषा ज्या आहेत त्या पॅरलल असतील, आणि ह्या दोन रेषा जर समजा पॅरलल असतील आणि हे जर समजा मी असं ड्रॉ केलं तर या ठिकाणचा हा अँगल आणि हा अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट येणार आहे. दॅट मीन्स अँगल Q इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल B, अँगल C इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल R, अँगल Q इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल B. देअरफॉर दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर अंडर AA टेस्ट. या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत ते AA टेस्टनुसार सिमिलर असणार आहेत. देअरफॉर वी कॅन राईट हिअर corresponding sides are in same proportion. Therefore PQ, आपल्याला PQ घेण्याची गरज नाही, PQ घेतलं तरी चालेल, परंतु आपल्याला हे PQ घेण्याची आवश्यकता नाही. Therefore we can write here PR upon AC is equal to QR upon BC. ज्याची गरज आहे तेवढंच आपण लिहिलं. देन पुटिंग द व्हॅल्यूज, PRची व्हॅल्यू 4 आहे, ACची व्हॅल्यू 8 आहे, इज इक्वल टू या ठिकाणी QRची व्हॅल्यू 6 आहे आणि BCची व्हॅल्यू X आहे. दॅट इज वी वॉन्ट टू फाइंड आउट. By using the cross multiplication, X is equal to 8 into 6 divided by 4. Then 4 1 जा 4,
4 2 जा 8, therefore 2 into 6 is equal to 12. Therefore x is equal to 12. देन या ठिकाणी आपलं उत्तर झालेलं नाही आहे. आपलं उत्तर काय कशात उत्तर काढायचं आहे? द लेंथ ऑफ शॅडो ऑफ ए बिग पोल. लेंथ ऑफ शॅडो ऑफ अ बिग पोल. तर बिग पोल जो काय आहे AC, त्या पोलच्या शॅडोची लेंथ किती येईल? दॅट इज द 12. आणि हे 12 कशामध्ये लिहायचं आहे? मला मीटरमध्ये लिहायचं आहे. देअरफॉर शॅडो ऑफ द बिग पोल ॲट द सेम टाईम इज दॅट ऑफ 12 मीटर. मीटर हे त्याचं जे काही युनिट आहे ते लिहायला विसरायचं नाही. देन क्वेश्चन नंबर 4. चौथा प्रश्न पहा. चौथ्या प्रश्नामध्ये इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, AP that of AP perpendicular to BC and BQ that of BQ is perpendicular to AC. लक्षात घ्या, या ठिकाणी इथं जे आहे ते AP is perpendicular to BC आणि या ठिकाणी BQ is perpendicular to AC. Then B dash P dash C, B dash P dash C, that means these 3 points are collinear point and point P is between B and C. A dash Q dash C, that means A, Q, C are collinear point and point Q is between A and C. Then prove that. मला काय प्रूव्ह करायचं आहे? ट्रायंगल CPA is similar to triangle CQB. Triangle CPA, that means CPA is similar to triangle CQB. CQB हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि त्यावरून आणखीन एक प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. पहिल्यांदा आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूव्ह करणार आहोत. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. या ठिकाणी पहा, मी काय हे तुम्हाला पूर्ण लिहून सांगणार नाही. तुम्ही फक्त लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. यामध्ये ट्रायंगल कुठले आहेत? तर ट्रायंगल पहा CPA, दिस ट्रायंगल. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल दॅट ऑफ ट्रायंगल CQB. ह्या दोन ट्रायंगलचा विचार केला तर हा जो P अँगल आहे, हा P अँगल या Q अँगलला कॉन्ग्रंट आहे. व्हॉट इज द रिझन? रिझन इज दीज टू अँगल्स आर परपेंडिक्युलर अँड दॅट इज द गिवन. आणि हा C जो अँगल आहे, this is the common angle for the triangle, these two triangle. Therefore these two triangles are congruent under which test? That is AA test. According to AA test, these two triangles are congruent because one triangle is 90 degree. या ठिकाणचा हा P अँगल या Q अँगलला कॉन्ग्रंट आहे बिकॉज दिस इज गिवन, दे आर परपेंडिक्युलर. आणि हा C जो आहे दिस इज द कॉमन. देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर अंडर AA टेस्ट. पहिल्याचं उत्तर आपल्याला मिळालं. त्यानंतर पुढे पहा, दुसऱ्याचं उत्तर मला काढायचं. दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा प्रश्न असा आहे, इफ AP, this is the AP is equal to 7. If AP is equal to 7 and BQ, that is the BQ is equal to 8. PQ is equal to 8 and BC, that is the BC is equal to 12. Then find AC आपल्याला फाइंड आउट करायचं. फार सोपी गोष्ट आहे. या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत. पहिल्यांदा जर ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन
same proportion. Therefore, CP upon CQ is equal to PA upon QB is equal to CA upon CB. Then putting the value CP. या ठिकाणी CPचा काही आपल्याला घेण्याची संबंध नाही आहे, कारण हे नाही घेतलं तरी चालेल. देन PA किती आहे पहा,